नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी. पाहू शकते इकडे मी साबुदाणा घेतलेला आहे आणि इकडे असं मी बारीक कूट वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. हिरवी मिरची घेतलेली आहे, इकडे तेल टाकलेलं आहे. यामध्ये मी 2 चकल्या अशा काढून घेणार आहे शाबूसोबत खाण्यासाठी. नुसता शाबू खा वाटत नाही, त्यासाठी काहीतरी सोबत पाहिजे, त्यामुळे मी अशा चकल्या काढून घेणार आहे. उपवासाच्या चकल्या आहेत ह्या, त्या मी काढून घेणार आहे. तळेपर्यंत आपण इकडे यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. शाबूमध्ये थोडंसं शेंगदाणा मग टाकून घेऊ चवीपुरतं. इकडे चकल्या तळलेल्या आहेत आपल्या, आता त्याला आपण काढून घेऊ. याच तेलामध्ये आपण शाबूला पण फोडणी देऊ. यामध्ये टाकून घेणार आहे मी हिरवी मिरची. हिरवी मिरची छान तळली अशी आपण टाकून घेऊ. यामध्ये किसलेला बटाटा आहे, यामधलं पाणी काढून ह्याला स्वच्छ धुवून असं घेतलेला आहे. लगेच यामध्ये मी हा बटाटा टाकून घेणार आहे. पाणी पूर्ण काढून घ्यायचं. धुवून घेतलेलं आहे 2 वेळेची भिजून. हा छान मिक्स करतो याला. थोडंसं मी शेंगदाणा नमक टाकणार आहे आणि थोडंसं मीठ छान परतून घेणार आहे याला. लगेच यामध्ये मी हा शाबू टाकून घेणार आहे. झटपट असा 2 मिनिटात तयार होणारा शाबू आहे. शाबू मी 10 मिनिटाखाली भिजत टाकला होता. 10 मिनिटात भिजतो हा शाबू. झटपट रेसिपी. छान असं मिक्स करून घेते. मला 2 मिनिटं एक छान असं वाफू देते मी कमी गॅसवर झाकण ठेवून. खूप भारी होती साबुदाण्याची खिचडी, तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. यावर मी झाकण ठेवून घेते. 1-2 मिनिटं छान असं वाफून घेते. पाहूया साबुदाणा कसं झाला आहे तो. होऊ शकता खूप छान असं वाफलेला आहे. खाण्यासाठी तयार आहे हा साबुदाणा. आपण याला घेऊ प्लेटमध्ये. मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी मस्त तयार झालेली आहे. मस्त अशी खाण्यासाठी तयार आहे. आता खूप टेस्टी लागते या पद्धतीने केला तर. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.